नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप सरळ सेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आदिवासी विकास विभाग नाशिक यातील चौकीदार या पदासाठी आता आपण सामान्य अध्ययन या विषयासाठी महामॅरेथॉन सुरू करत आहोत. यामध्ये आपण प्रत्येक दिवशी दररोज 5 वाजता भेटणार. टोटल 25 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. यासोबतच लक्षात असू द्या, सामान्य अध्ययन या विषयाव्यतिरिक्त तुम्हाला या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी हा सुद्धा विषय आहे. पण त्याच्याबद्दलचं डिटेल तुम्हाला जे काही अभ्यास असेल, त्याच्या प्रश्नपत्रिका असतील, ह्या आपल्या ऍप मधील ज्ञानदीप सरळ सेवा या ऍप मधील ही जी चौकीदार पदाची बॅच आहे, आदिवासी विकास आयुक्त नाशिक भरती 2026 या बॅच मध्ये ते कम्प्लिटली केलं जाईल. जवळपास 478 पद आहेत. महत्वाची संधी आहे. 10वी पास असावं लागतं विद्यार्थ्याला या परीक्षेला अटेम्प्ट करण्यासाठी. आपण फक्त आज या लेक्चर मध्ये 25 प्रश्न घेणार आहोत सामान्य अध्ययनाचे. सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे आणि जे जे विद्यार्थी यासाठी तयारी करत आहेत त्यांनी आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर सुद्धा करायचं आहे आपलं लेक्चर. चला मग सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हा. आपण एक 10 सेकंड थांबूया सर्वांना जॉईन होईपर्यंत आणि मग आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. येस, गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग एव्हरीवन. लक्षात असू द्या, सामान्य अध्ययन हा विषय घेणार आहोत. या व्यतिरिक्त जे विषय आहेत ते आपल्या बॅच मध्ये कव्हर केले जातील. आदिवासी विकास आयुक्त नाशिक भरती 2026 ची जी आपली बॅच आहे, ज्ञानदीप सरळ सेवेच्या ऍप वरती असेल आणि ही बॅच जी आहे मात्र 399 रुपयाला असणार आहे. तर सर्वांनी त्या बॅचचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. येस, मुलांसाठी, मुलींसाठी, सर्वांसाठी आहे. फक्त अट काय की फक्त आणि फक्त 10वी पास तुमचं 100% असावं लागतं. 10वी पास असेल परीक्षा द्यायला हरकत नाही. ठीक. चला मग आता आपण सामान्य अध्ययन आपला हा जो विषय आहे त्यातील प्रश्न घ्यायला सुरुवात करूया. आपल्याला काय करायचं आहे, इथं मी प्रश्न घेईल, ऑप्शन सांगेल. सगळ्यात आधी तुम्ही प्रयत्न करायचा आहे उत्तर द्यायचं. बरोबर चूक काही एक लक्षात घेऊ नका. फक्त उत्तर येतं का ते बघा. एलिमिनेशन वापरा किंवा तुमचं जे नॉलेज आहे ते वापरा. तुम्ही उत्तर दिल्यानंतर मग मी सांगेल की ह्याचं एक्झॅक्ट उत्तर काय असायला पाहिजे, त्याचं विश्लेषण असेल का किंवा अधिक काही माहिती असेल. पिक्चर बघितल्यासारखं लेक्चर बघू नये. पेन, पेपर, नोटबुक काहीतरी घेऊन बसावं किंवा मग मी जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा स्क्रीनशॉट काढत चलावं, जेणेकरून अधिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे एनरोल होत जाईल. क्लिअर? चला ठीक आहे. प्रश्न पहिला आपला, भारतात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांशी पाऊस हा डॅश प्रकारचा आहे. ईशान्य मान्सून, वायव्य मान्सून, नैऋत्य मान्सून की आग्नेय मान्सून? छान, खूप छान. उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. उत्तर यायला सुरुवात झाली आहे. पर्याय क्रमांक 3 नैऋत्य मान्सून असं तुमचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे ते आन्सर. कसं होत असतं बघा. हा आपला गुजरातचा पट्टा, हा दक्षिण भारत. हा नैऋत्य मोसमी वारे हिंद महासागर वरून चलत चलत हे जे वारे आहेत हे पूर्ण आपल्या भारतापर्यंत येतात. इथं जवळपास आल्यावरती काय होतं बघा, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे असे 2 गट पडत असतात. एक गट बंगालच्या उपसागराकडे जातं आणि दुसरं गट इकडे अरबी समुद्राकडे राहत असतं. अरबी समुद्रातील नैऋत्य मान्सूनचं जे गट आहे ते जे वारे आहेत ते डायरेक्ट मग पश्चिम घाटावरती लागतात आणि काही वारे हे इकडं गुजरात आणि राजस्थान मध्ये सुद्धा जात असतात. तर दुसरा गट असलेले बंगाल उपसागराचे जे काही वारे आहेत ते म्यानमार हा जो देश आहे त्याच्या इथे पर्वत रांगा आहे. त्या पर्वत रांगांचं नाव आहे अराकन योमा. मी जे काही सांगते काळजीपूर्वक ऐकून घ्या. म्यानमार मध्ये अराकन योमा नावाची पर्वत रांगा आहेत. या अराकन योमा पर्वत रांगेला टक्कर देऊन हे वारे पुन्हा भारतामध्ये एंट्री करतात ईशान्य भारतापासून.
आणि मग हे इकडं पसरत असतात. लक्षात आलं का? येस, हे क्लास रेग्युलर चालू असणार आहेत. दररोज 5 वाजता लेक्चर होणार आहे सामान्य अध्ययन या विषयाचं. आणि याची जी काही PDF तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला ज्ञानदीप सरळ सेवा या ऍप वरती मिळून जाईल. फ्रीली मिळून जाईल, पण तुम्हाला ऍप इन्स्टॉल करावं लागेल. ओके, येस, PDF ही भेटेल ऍप वरती, आपल्या बॅच मध्ये तुम्हाला भेटून जाईल. डोंट वरी. ओके, इथपर्यंत लक्षात आलं का हे नैऋत्य मोसमी वारे कसे काम करतात ते? लक्षात आलं असेल थंब द्या, नसेल आलं तसंही सांगा. येस, इंग्लिशची तयारी झाली नसेल तरी फॉर्म भरा. वेळ आहे, नाही म्हटलं तरी महिना 2 महिना तर आहे परीक्षा होण्यासाठी. तर तुम्ही तेवढ्या पिरियडमध्ये बेसिक इंग्लिश जी तुम्हाला परीक्षेसाठी लागेल ती आरामात कव्हर करू शकता. आपल्या बॅच मधून तुमची आरामात ती कव्हर होऊन जाईल. डोंट वरी अबाउट इट. येस, क्लिअर आहे? ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर होतं नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या दरम्यान नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये असतात. ओके, परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? पाल्क, मलाक्का, हॉर्मुज की जिब्राल्टर? सांगायचंय. पुढचा प्रश्न, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? 1, ओके, एनी अदर ऑप्शन्स? 1, 4. आपली बॅच आहे 399 ला. येस, हा, आता सद्यस्थितीला आपले जे क्वेश्चन्स आहेत त्यावरती फोकस करावं. आपल्या बॅच बद्दल आणखीन डिटेल माहिती मी शेवटी तुम्हाला नक्की सांगेल. कुठले विषय असतील, काय काय घेतलं जाईल त्या बॅच मध्ये, हे सगळं मी तुम्हाला शेवटी पुन्हा एकदा सांगेल. डोंट वरी अबाउट इट. पण सद्यस्थितीला आन्सर द्या प्लीज. येस, ऑप्शन नंबर 1 पाल्क समुद्रधुनी करेक्ट आहे. हा आपला दक्षिण भारत आहे, इथं श्रीलंका आहे आणि या दरम्यान काय आहे? पाल्क समुद्रधुनी आहे. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगायचंय जिब्राल्टर समुद्रधुनी बद्दल. जिब्राल्टर समुद्रधुनी ही कुठल्या 2 सागर किंवा महासागरांना जोडण्याचं काम करते? जिब्राल्टर ही कुठल्या 2 महासागरांना जोडण्याचं काम करते ते तुम्ही सांगायचं आहे. सांगा. सांगा. मलक्का हे जे समुद्रधुनी आहे कुठून येते बघा. हे इकडं बांगलादेश झालं, म्यानमार झालं, हे इकडं खाली थायलंड भाग आहे, हा म्यानमारचा भाग आहे आणि इथं इंडोनेशिया आहे. ठीक आहे, या दरम्यान जी समुद्रधुनी आहे त्याला मलाक्का समुद्रधुनी म्हणतात. ओके, आणि हॉर्मुज तर एकदम चर्चेमध्ये आहेतच. व्हेरी गुड. जिब्राल्टर समुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र. व्हेरी गुड. अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्र या दोन्ही महासागर आणि सागरांना जोडण्याचं काम ही करत असते. कसं आहे बघा, जर तुम्ही वर्ल्ड मॅप पाहिलेला असेल, वरती स्पेन आणि इकडे पोर्तुगल आहे, हे 2 राष्ट्र देश आहेत आणि खाली आफ्रिका आहे, इथे आहे मोरक्को हे देश. आणि या दरम्यान जी समुद्रधुनी आहे त्याला म्हणतात जिब्राल्टर. इकडं या भागामध्ये अटलांटिक आहे आणि इकडं भूमध्य समुद्र आहे. ओके, हा, आणि हॉर्मुज हे पर्शियन अखात आणि ओमान अखातच्या दरम्यान आहे. व्हेरी गुड, दॅट इज ऑल्सो करेक्ट. ठीक आहे, चला घेऊयात पुढचा प्रश्न. भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा की तिन्ही ऋतूमध्ये?
राज्य उत्पादन शुल्क आणि त्या संबंधीची माहिती तुम्हाला आपल्या हेल्पलाईन नंबरवर मिळून जाईल. आपला जो नंबर इथं तुम्हाला दिसत असेल खाली 9011464930, त्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके. नाही, मी मराठी व्याकरण घेत नाही, माझा विषय सामान्य अध्ययन आहे. येस, ऑप्शन नंबर 1 दॅट इज करेक्ट. सध्या लू वारे भयंकर सुरू आहेत. लू वारे हे उन्हाळा या ऋतू दरम्यानच जास्त प्रमाणामध्ये येत असतात. मेजरली कुठून येतात बघा, हा आपला भारत आहे समजा, ठीक आहे. हा भारत आहे. या भारतामध्ये लू वारे हे पश्चिम दिशेने येत असतात. पश्चिम दिशेने कुठून येतात? इराणचा भाग झाला, बलोचिस्तानचा भाग झाला, किंवा मग राजस्थान मधील जे थार वाळवंट आहे तिथून हे वारे उत्तर भारताचा जो भाग आहे, मेजरली उत्तर भारताचा जो भाग आहे तिथे पसरत असतात. ह्यांचं टेम्परेचर जवळपास 45 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं. क्लिअर? येस. सो ऑप्शन नंबर 1 उन्हाळा करेक्ट आन्सर आहे, इझी आन्सर आहे. आणि मे आणि जून महिन्यादरम्यान, एप्रिल मध्येही म्हणू शकतो आता आपण क्लायमेट चेंजमुळे, बट येस ह्या दरम्यान लू वारे हे जास्त असतात. घेऊयात पुढचा प्रश्न. एकत्रित आलेल्या कोणत्या 2 प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते? पहिलं भागीरथी व गंडक, दुसरं अलकनंदा व महानंदा, तिसरं भागीरथी व अलकनंदा, की चौथं पिंडार व अलकनंदा. पंचप्रयाग हा जो कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे की पंचप्रयाग म्हणजे नेमकं काय असतं, किती नद्या आहेत, कुठं कुठं त्यांचं मिलन होतं, हे सगळं माहिती असायला पाहिजे. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. भगीरथी व अलकनंदा या 2 नदीच्या मिलनाने गंगा नदी तयार होत असते. आता इथं मला तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सगळ्यात आधी पंचप्रयाग तुम्ही मला सांगायचं आहे. मी जिथं जिथं विचारेल तिथं तिथं तुम्ही मला सांगायचं. सगळ्यात आधी बघा, अलकनंदा नदी ही बद्रीनाथ येथून सुरू होत असते. बद्रीनाथ मध्ये सातोपंथ नावाचं एक हिमनग आहे, तिथून सुरू होते. या अलकनंदा नदीला सगळ्यात आधी धौली गंगा नदी मिळणार आहे. ही धौली गंगा नदी कुठल्या प्रयागाला मिळत असते? प्रश्न क्रमांक 1. येस, भगीरथी आणि अलकनंदाचं देव प्रयाग आहे, दॅट इज करेक्ट. मला सांगायचं आहे अलकनंदा नदीला धौली गंगा नदी ही कुठल्या प्रयागाला मिळते, त्या प्रयागाचं नाव सांगायचं आहे. त्याच्या पुढचं प्रयाग आहे नंदाकिनी नदीचं. नंदाकिनी नदी ही अलकनंदा नदीला नंद प्रयागाला मिळत असते. त्यानंतर आहे पिंदर गंगा नदी. पिंदर गंगा नदी ही अलकनंदा नदीला कर्ण प्रयागाला मिळणार आहे. मग इकडून येते मंदाकिनी नदी. मला सांगायचं आहे मंदाकिनी नदी कुठल्या महत्वाच्या ठिकाणावरून वाहते, ते ठिकाण सांगायचं आहे. व्हेरी गुड. हे आहे विष्णू प्रयाग. खूप छान, हे आहे विष्णू प्रयाग. मंदाकिनी नदी कुठून वाहते आणि ती तयार करते रुद्रप्रयाग. आणि सगळ्यात शेवटी आहे भगीरथी नदी. ही भगीरथी नदी अलकनंदा नदीला देवप्रयाग इथे मिळणार आहे आणि इथून पुढे मग नदीला गंगा नदी असं नाव दिलं जात असतं. आलं लक्षात? हे जे डायग्राम आहे 100% एक तर तुमच्या नोट्स मध्ये असायला पाहिजे, नसेल लिहून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट काढून घ्या. सांगा आता, एक प्रश्न इथे विचारलेला आहे, मंदाकिनी नदी ही कुठून वाहते? प्लस आणखीन एक लक्षात घ्या, भगीरथी नदीचं उगम हे गंगोत्री या ठिकाणाहून होत असतं. 2525 किलोमीटर आहे टोटल लांबी, दॅट इज करेक्ट. मंदाकिनी नदीचं ठिकाण
ठीक आहे, आन्सर नाही आलाय. आणखीन सांगूयात आपणच. मंदाकिनी नदीचं ठिकाण आहे केदारनाथ. केदारनाथ या ठिकाणाहून मंदाकिनी नदी वाहत असते. क्लिअर? ओके. आता भगीरथी आणि अलकनंदा नदीचं मिलन होऊन गंगा नदी तयार होणार आहे. पुढे ही गंगा नदी मग उत्तर प्रदेश, बिहार या भागातून वाहणार आहे. ओके फाईन. चला हे स्क्रीनशॉट काढून घ्या. मी 2 सेकंड साईडला सरकलेली आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्वाचं आहे. व्हेरी गुड. केदारनाथ करेक्ट ठिकाण आहे. खूप छान. चला घेऊयात पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही असा प्रश्न आहे. गोदावरी, ब्रह्मपुत्रा, गंगा की यमुना? सांगा कुठली नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही असा प्रश्न आहे. सांगायचं आहे आन्सर. कुठली असेल? इझी आहे खूप प्रश्न, चुकायला तर अजिबात नाही पाहिजे. 1, 4 डी. येस येस करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. यमुना नदी जी आहे ती बंगालच्या उपसागराला मिळत नाही. यमुना नदी कोणाची? गंगा नदीची उपनदी आहे. बघा, गंगा नदी गंगोत्री पासून सुरू होते, म्हणजे भगीरथी नदी जी आहे ती गंगोत्री पासून सुरू होत आहे. त्याच्याच जवळ एक ठिकाण आहे यमुनोत्री नावाचं. या यमुनोत्रीहून यमुना नदी निघते आणि काही काळासाठी उत्तराखंडच्या भागामध्ये पॅरलली हे दोन्ही नदी वाहत असतात. पुढे चालून ही नदी याच गंगा नदीला मिळते. कुठं मिळते? प्रयागराजला. प्रयागराजला जे त्रिवेणी संगम आहे तिथे ही नदी मिळणार आहे. येस, गंगेची उपनदी प्रयागराजला मिळते. ओके. तुमच्या लेक्चरचा प्यूनला खूप फायदा झाला. थँक्यू व्हेरी मच. आय एम ग्लॅड तुम्हाला फायदा झाला. येस, आला लक्षात. त्रिवेणी संगम प्रयागराज इथे यमुना नदी हे मिळणार आहे. आता येस, आता मला तुम्ही कमीत कमी 2 यमुना नदीच्या उजव्या उपनद्या सांगू शकता का? यमुना नदीची 2 उजव्या उपनद्या. यमुना नदीच्या 2 उजवी बाजूने जुळणारी जी उपनदी आहे ती उजवी विचारलेलं आहे. येस, क्लर्कला पण झाला. 70 स्कोर आला. खूप छान खूप छान. आय एम ग्लॅड तुम्हाला फायदा झालेला आहे. येस, सांगा आता यमुना नदीच्या 2 उजव्या उपनद्या. बाकी गोदावरी, ब्रह्मपुत्र आणि गंगा हे तर बंगालच्या उपसागरामध्ये जातात, हे तर आपल्याला माहितीच आहे. सांगा पाहू. सोन. चूक. सोन नदी ही यमुना नदीची उपनदी नाहीये. मी तुम्हाला यमुना नदीची उपनदी विचारलेली आहे. लेट मी जस्ट क्लिअर इट. यमुना नदीची उपनदी विचारलेली आहे. सोन नदी ही गंगा नदीची उपनदी आहे उजव्या बाजूने. दॅट्स करेक्ट. व्हेरी गुड. चंबल. खूप छान. चंबल एक आहे आणि केन एक आहे. त्याऐवजी सिंध सुद्धा आहे, प्लस बेटवा पण आहे. महत्वाच्या आहेत ह्या. येस, सोन गंगेची आहे, यमुनेची चंबल, सिंध, केन आणि बेटवा. बरोबर. ओके गुड. चला घेऊयात आपला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले? विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? या परीक्षेत भारताचा भूगोल की महाराष्ट्राचा भूगोल कशाचे जास्त प्रश्न येतील? तसं बघायला गेलं तर आपण क्लिअर डिफरन्सिएशन करू शकत नाही. महाराष्ट्राचा भूगोलावरती भर असेल, पण आपण भारताच्या भूगोलाला निग्लेक्ट करून चालत नाही. एक 60-40 रेशो तुम्ही बघू शकता. ओके.
येस, ऑप्शन नंबर 3 सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं होतं. वर्ष सुद्धा तुम्ही दिलेलं आहे, दॅट इज करेक्ट. 1888 मध्ये केसरी या वृत्तपत्रामधून निघाल्यानंतर, म्हणजे आधी ते टिळकांसोबत काम करत होते, पण मतभेद झाल्यानंतर गोपाळ गणेश आगरकर केसरी या वृत्तपत्राच्या कामामधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचं एक वृत्तपत्र तयार केलं. त्याचं नाव ठेवलं त्यांनी सुधारक. 1888 मध्ये सुरुवात झाली होती. ओके. भारताचा प्रथम नागरिक आपल्या राष्ट्रपती असतात. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं महत्वाचं एक मासिक आहे, नाव लक्षात असू घ्या, त्या मासिकाचं नाव आहे निबंधमाला. निबंधमाला 1874 मध्ये सुरू झालेलं होतं. ओके. लोकमान्य टिळकांचे 2 महत्वाचे वृत्तपत्र तर आपल्याला माहितीच आहे, एक आहे केसरी आणि दुसरं आहे मराठा. दोन्हीची सुरुवात 1881 मध्ये जानेवारी मध्ये झालेली होती. 2 जानेवारीला मराठा, 4 जानेवारीला केसरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं वृत्तपत्र मूकनायक. या वृत्तपत्राची सुरुवात आंबेडकरांनी कधी केलेली होती? 1920 मध्ये केलेली होती. ओके. येस. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर, माधवराव सदाशिवराव गोळवलकर, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार की पंडित दीनदयाल उपाध्याय? लगेच तुम्ही मला सांगायचं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यालाच RSS म्हटलं जातं, त्याचं स्थापना वर्ष तुम्ही मला सांगायचं आहे आणि सध्याचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत ते सुद्धा सांगायचं आहे. चला. गुड. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे RSS चे संस्थापक आहेत. करेक्ट. वर्ष कुठला आहे? 1925 मध्ये याची सुरुवात झाली होती. खूप छान. सप्टेंबर 1925 टू बी प्रिसाइज. हा. आणि सध्याचे अध्यक्ष कोण? तर मोहन भागवत हे सध्याचे अध्यक्ष आहेत. खूप छान. म्हणजे या संस्थेला किंवा या संघाला 100 वर्ष लोटून गेलेली आहेत. असे जे काही संस्था असतात ज्यांना 100, 150, 75, 50 वर्ष होऊन गेलेली असतात, किंवा असे इव्हेंट्स जे 50, 75, 100 वर्ष होऊन गेलेली आहेत, त्यांच्यावरती प्रश्न येणं थोडं एक्सपेक्टेड असतं. तर हे लक्षात असू द्या, महत्वाचा पॉइंट आहे. ओके. नागपूरमध्ये, बरोबर आहे, नागपूरमध्ये आहे हेडक्वार्टर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? 1931, 1930, 1932 की 1934? येस, अध्यक्ष नाहीये, आय एम सॉरी, सरसंघचालक. करेक्ट वर्ड, सरसंघचालक. सॉरी फॉर दॅट. शिपाई एक्झामची काही अपडेट असेल तर ती सांगितली जाईल. आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा त्याची अपडेट येईल. सद्यस्थितीला काही नाहीये, आल्यास नक्की सांगू आम्ही. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 1931 बरोबर आहे. तारीख सांगू शकता का? डेट, तारीख काय आहे एक्झॅक्ट? आणि या तिघांना कुठल्या कारणामुळे फाशी देण्यात आलेली होती तेही सांगू शकता का? बरोबर आहे. 23 मार्च 1931 ला फाशी देण्यात आली होती. येस. कारण काय आहे? लाहोर कट प्रकरण. लाहोर कट प्रकरण. 2 महत्वाच्या गोष्टी झालेल्या होत्या. एक तर भगतसिंग आणि त्यांच्या साथींनी काय केलं होतं, तर सॉन्डर्सचं मर्डर केलं होतं, त्याला मारलं होतं, जॉन सॉन्डर्सचं. आणि दुसरी गोष्ट झाली होती की त्यांनी जे केंद्रीय सभा आहे त्याच्यावरती बॉम्ब फेकला होता. ओके. या दोन्ही कारणांमुळे त्यांना मग फाशी देण्यात आली, तिघांना फाशी देण्यात आली. सॉन्डर्सची हत्या, लाहोर कट प्रकरण. व्हेरी गुड 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 गुड.
चला नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय सभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, फिरोजशाह मेहता की गोपालकृष्ण गोखले? आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला की या चौघांपैकी एक जण आहे ज्यांनी कधीच राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं नाही. त्यांचं नाव काय? अध्यक्ष कधीच नव्हते असे कोण या चौघांपैकी ते सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. गोपालकृष्ण गोखले हे 1905 बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1905 मध्ये काय झालं महत्वाचं? 1905 मध्ये कुठली महत्वाची घटना घडली? व्हेरी गुड. अध्यक्ष कोण नव्हते तर टिळक, लोकमान्य टिळक हे कधीच राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नव्हते. बरोबर आहे. आता इथं लाला लजपतराय 1920 कलकत्ता अधिवेशन होतं त्यावेळी अध्यक्ष राहिलेले आहेत. तर फिरोजशाह मेहता 1890 मध्ये अध्यक्ष होऊन गेलेले आहेत. ते पण कलकत्ता अधिवेशनच होतं. बरोबर. 1905 मध्ये बंगालची फाळणी झालेली होती आणि त्यानंतर मग स्वदेशी चळवळ सुरू झालेली होती. व्हेरी गुड. खूप छान. बरं, मला सांगू शकता का या बंगालच्या फाळणीच्या वेळी व्हॉइसरॉय कोण होता? तो फाळणीच्या वेळी व्हॉइसरॉय कोण होता? व्हेरी गुड. लॉर्ड कर्झन हा व्हॉइसरॉय होता तेव्हा आणि त्याच्या कार्यकाळामध्ये ही फाळणी झालेली आहे. फाळणी रद्द सुद्धा झाली 1911 मध्ये. हार्डिंगे दुसरा जेव्हा होता त्याच्या काळामध्ये. व्हेरी गुड. कर्झन इज द करेक्ट आन्सर. 1907 मध्ये सुरत फूट पडली. व्हेरी गुड. खूप छान. चला पुढचा प्रश्न. अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश येथे स्थापन करण्यात आली होती? महाराष्ट्र, बंगाल, हरियाणा की पंजाब? अनुशीलन समितीचं स्थापना वर्ष जर तुम्ही सांगू शकत असाल तर चांगलंच आहे. या स्थापनेमध्ये खूप महत्वाचे जे पर्सनॅलिटीज आहेत ते इन्व्हॉल्व्ह होते. त्यामध्ये प्रथमनाथ मित्रा येतं. सांगूया, ठीक आहे, मी ते सांगेलच. आधी तुम्ही मला उत्तर द्या याचं. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. येस. बंगालमध्ये अनुशीलन समिती स्थापन झालेली होती. हरियाणा कोण लिहितंय? सिरियसली हरियाणा कसं असेल आन्सर? बंगालमध्ये ही स्थापना झालेली आहे जवळपास 1920च्या दरम्यान. ओके, 1920च्या दरम्यान. या स्थापनेमध्ये इन्व्हॉल्ड असलेले महत्वाचे व्यक्तिमत्व त्यामध्ये एक आहे प्रथमनाथ मित्र, आणखीन आहेत सतीश चंद्र. हे नाव महत्वाची आहेत, लिहिलेली असू द्या. सतीश चंद्र बोस एक आहेत. आणखीन एक अनुशीलन समिती जी होती ती 2 गटामध्ये विभागली गेलेली होती. काय सांगत आहे मी? अनुशीलन समितीचे 2 गट तयार झालेले होते. त्याचा एक गट जो आहे तो कलकत्ताच्या भागामध्ये स्थित होता. त्याला जुगांतर गट असं म्हटलं जायचं. जुगांतर गट. ह्याचा जो दुसरा गट आहे हा आजचा बांगलादेश, तेव्हाचा जो ढाका भाग होता तिथं स्थित होता. त्याला तिथं ढाका अनुशीलन समिती असं म्हटलं जायचं. ढाका अनुशीलन समिती. या ढाकामधील अनुशीलन समितीचं जे कार्य आहे कोणी पाहिलं तर पुलिन बिहारी दास यांनी पाहिलेलं आहे. मी 1 सेकंड मध्ये साईडला सरकेल, तुम्ही ही सर्व माहिती लिहून किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर. बंगाल, नाही. सावरकर कसं असतील? ही लिहून घ्या माहिती किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या.
ओके, चल घेऊयात पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाला जाण्याआधी तुमच्या सरळ सेवेच्या विविध पदांसाठी तुम्हाला आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास खूप महत्वाचा असतो. आत्ताच तुम्ही आता प्रश्न पाहत असाल कशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, यावरून तुम्हाला लक्षात येईल की एकंदरीत होल अँड सोल हिस्ट्रीचा, इतिहासाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्ञानदीप सरळ सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास याची एक स्वतंत्र बॅच. ही बॅच मी स्वतः घेत आहे आणि ही बॅच मात्र 99 रुपयाला असणार आहे. फक्त काय याला लागेल, तुम्हाला ज्ञानदीप सरळ सेवा हा जो आपला ऍप आहे तो इन्स्टॉल करावा लागेल. लॉग इन करून तुम्ही या बॅच मध्ये एनरोल होऊ शकता. एकंदरीत डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इतिहासाची भारत आणि महाराष्ट्र दोन्ही त्यामध्ये कव्हर केलं जाईल. ओके फाईन. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपला नंबर तुम्हाला खाली दिसत असेल बघा, 9011464930, त्यावरती संपर्क साधू शकता. घेऊयात पुढचा प्रश्न. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पॅथॉलॉजी, एनाटॉमी, एंटमोलॉजी की ऑर्निथोलॉजी? ही बॅच सुरू झालेली आहे. हा, पर्याय क्रमांक 3, व्हेरी गुड. एंटमोलॉजी म्हणजेच कीटकांचा अभ्यास. द स्टडी ऑफ इन्सेक्ट्स इज नोन ॲज एंटमोलॉजी. मला सांगायचंय तुम्ही ऑर्निथोलॉजी म्हणजे काय हो? ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? बरोबर आहे, ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास असणं. पॅथॉलॉजी म्हणजे रोगांचा अभ्यास करणं. पॅथॉलॉजी म्हणजे रोगांचा अभ्यास करणं आणि एनाटॉमी म्हणजे शरीर रचनेचा अभ्यास करणं. एकंदरीत शरीर रचना, अवयव असतील, विविध संस्था असतील, पेशी असतील, यांचा अभ्यास करणं म्हणजे एनाटॉमी होय. ओके, बरोबर. चला पुढचा प्रश्न. आपापसात गप्पा मारण्याऐवजी प्रश्नांवर फोकस केलं आणि त्यांचा आन्सर दिलं तर थोडी बुद्धीमध्ये वृद्धी होईल. ओके, एनिवे, ग्लॉकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? मेंदू, कान, अस्थि की डोळे? ग्लॉकोमा. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ग्लॉकोमा हा जो रोग आहे हा डोळ्यांना होत असतो. डोळ्यांमधील जी दृष्टीचेता आहे, काय असते? ऑप्टिक नर्व त्याला म्हणतात. दृष्टीचेता और ऑप्टिक नर्व ह्याला हानी होत असते ग्लॉकोमा या आजारामध्ये. ठीक आहे. जर तुम्ही याचं इंग्लिश नाव पाहिलं ते असं लिहिलं जात असतं. ओके, ग्ल्युकेमिया खूप वेगळं आहे, ग्लॉकोमा खूप वेगळं आहे. बोथ आर व्हेरी डिफरंट. सो ग्लॉकोमा म्हणायला हरकत नाही याला. ओके, ठीक. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही असं विचारलंय? हिरा, क्युप्राइट, ग्रॅफाइट की फुलरीन? सांगा. अपरूप नाही असं विचारलेलं आहे. अपरूप असणं म्हणजे काय की बाबा एकाच मूलद्रव्याची वेगवेगळी भौतिक रूपे असणं, फिजिकल फॅक्टर्स जे आहेत ते बदलणं, कॅरेक्टरिस्टिक्स बदलणं. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2, क्युप्राइट जे आहे हे कार्बनचं अपरूप नाहीये. क्युप्राइट CuPrite ह्याचं केमिकल फॉर्म्युला आहे Cu2S. ओके, हा काय आहे? बेसिकली जे कॉपर असतं त्याचं ओर आहे, म्हणजे त्याचं
ओरचा शब्द मला आठवत नाहीये, ओर आहे. म्हणजे याच्यातून आपण कॉपर जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओके, कॉपरचं एक्स्ट्रॅक्ट दॅट इज क्युप्राइट. हा, बाकी हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन हे सर्व कार्बनचेच अपरूप आहेत. ठीक, ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आयपी ऍड्रेस किती अंकांनी बनलेला असतो? 2, 4, 5 की 3? हिरा कार्बनचं सर्वात कठीण अपरूप असतं, बरोबर आहे. आयपी ऍड्रेस, लगेच मला आयपी याचं फुल फॉर्म सुद्धा सांगायचं आहे. काय असतं आयपीचं फुल फॉर्म? येस, चलो बताओ. पर्याय क्रमांक 2, ओके, 3, ऑप्शन नंबर 2 बी. व्हेरी गुड. आयपी ऍड्रेस मध्ये 4 अंक असतात. आयपी ऍड्रेसचं तुम्ही फुल फॉर्म सांगा, तोपर्यंत मी एक एक्झाम्पल देते. आयपी ऍड्रेसचं एक नॉर्मल एक्झाम्पल असतं, समजा 192. आता इथं बघा, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर म्हटलात 4 अंक असतात. इथं 4 अंक असतात, हे याला एक एक अंक म्हणून गणलं जात असतं आणि मध्ये असे डॉट दिले जात असतात. याला आयपी ऍड्रेस म्हणतात. आता हे जे नंबर आहेत, हे नंबर 0 ते 255 मध्येच असू शकतं, त्याच्यावरती जाऊ शकत नाही आयपी ऍड्रेस. व्हेरी गुड. आयपीचं फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल. व्हेरी गुड. येस, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. URL चा फुल फॉर्म काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रेफरन्स लोकेटर की युनिव्हर्सल रेफरन्स लोकेटर? माझ्याकडे ही लेक्चर चालू आहे आणि माझ्याकडे ही स्मूथ फंक्शन होत आहे. काही फीचर्स हे युट्यूबचे स्वतःचे असतात, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. सो प्लीज बिअर विथ दॅट. तुमचं काही राहून जात नाहीये, तुम्ही 100% ह्याला पाहू शकता मागं पुढं करून. आपलं काही असं लेक्चर नाहीये की तुम्ही मागं जाऊ शकत नाही. सो या, प्लीज बेअर विथ दॅट. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1 इथं करेक्ट आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे URL चं फुल फॉर्म आहे. URL म्हणजे काय असतं? जे काही वेबसाईट असतात किंवा डॉक्युमेंट्स असतात, त्याचं जे ऍड्रेस असतं, त्याचा जो पत्ता असतो, त्याला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं आपण म्हणू शकतो. ओके, चला पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कलम 338 कशाशी संबंधित आहे? निवडणूक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, केंद्र शासनाची अधिकृत भाषा की अँग्लो इंडियन समुदायाचे प्रतिनिधित्व? सांगा आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यघटनेतील कलम 338 हे कशाशी संबंधित आहे? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, दॅट इज नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड कास्ट, NCSC. या व्यतिरिक्त आणखीन 2 आयोग आहेत आपल्याकडं, NCST आणि NCBC. म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. या दोन्हींचे कलम ह्याच्याशी संबंधित आहे. एक आहे 338A आणि दुसरा आहे 338B. बरोबर, छान. आता निवडणूक आयोगाचं कलम मला सांगायचं आहे. तुम्ही केंद्र शासनाची जी अधिकृत भाषा असते ती असते हिंदी, पण देवनागरी लिपीमध्ये. आणि हे कुठं दिलेलं आहे? हे दिलेलं आहे आपल्या संविधानाच्या कलम 366 मध्ये, सॉरी कलम 343 मध्ये. तर अँग्लो इंडियन्सचं प्रतिनिधित्व 366 पोट कलम 2. व्हेरी गुड. निवडणूक आयोग 324 आहे. खूप छान,
खूप छान. 324 इथं बरोबर आहे. 343 अधिकृत भाषेसाठी आहे विच इज हिंदी. आणि अँग्लो इंडियन समुदायाचं प्रतिनिधित्व 366 पोट कलम 2 मध्ये दिलेलं होतं. आता ही गोष्ट काढून टाकण्यात आलेली आहे एका घटना दुरुस्तीने. म्हणजे आधी 545 जागा होत्या बेसिकली लोकसभेमध्ये, त्यापैकी 2 जण हे राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे असायचे. आता हे 543 झालेलं आहे, म्हणजे 2 जागा ज्या आहेत त्या आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्या घटना दुरुस्तीचं क्रमांक तुम्ही मला सांगायचं आहे. घटना दुरुस्तीचं मला क्रमांक सांगा. 2019 मध्ये ही घटना दुरुस्ती झालेली होती. चल बताओ. खूप छान. 104 104th अमेंडमेंट ऍक्ट 2019 बरोबर आहे. 104 नंबरची घटना दुरुस्ती इथं बरोबर आहे. ओके चला, हे सर्व माहिती तुम्ही लिहून घेतली असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. संविधानातील पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 1950, 51, 52 की 53? या 368 जे विद्यार्थी देत आहेत हे घटना दुरुस्तीचं कलम आहे. मी तुम्हाला विचारलं अँग्लो इंडियन्स मध्ये जी घटना दुरुस्ती झाली 2019 त्याचा क्रमांक सांगा. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रश्न नीट ऐका. ठीक आहे. या घटना दुरुस्तीने म्हणजे पहिल्या घटना दुरुस्तीने एक शेड्यूल ऍड झालेलं होतं, अनुसूची ऍड झालेली होती. ते अनुसूची क्रमांक सांगू शकता का? येस, आजपासून चालू झालेला आहे लेक्चर आणि दररोज 5 वाजता असेल. इथं करेक्ट आन्सर आहे 1951. या वर्षी पहिली घटना दुरुस्ती झालेली आहे. छान. हा, आणि अनुसूची कुठली ऍड झाली? 9वी अनुसूची ऍड झालेली होती. बरोबर आहे, 9वी अनुसूची ऍड झालेली आहे. जमीन सुधारणा संबंधी बरोबर आहे, करेक्ट. ओके चला पुढचा प्रश्न. बेकायदे आणखीन एक मला इथं सांगायचं आहे. आजपर्यंत टोटल घटना दुरुस्ती किती झाल्यात? आजपर्यंतच्या टोटल घटना दुरुस्ती त्याचं नंबर म्हणजे क्रमांक सांगायचा आहे. आणि जी लास्ट घटना दुरुस्ती होती ती कशाशी संबंधित होती तेही सांगायचं आहे. पाहू कोणाला माहिती आहे. जमीन सुधारणा संबंधी 9वी अनुसूची इट्स करेक्ट. चला हे सर्व प्रश्न सांगा. आजपर्यंत किती घटना दुरुस्ती झाल्या? 110. बरं. 12 झाल्या घटना दुरुस्त्या. बर 110. अरे ऑफिशियल सांगायचंय मला. ऑफिशियल एकदम जे फायनल राष्ट्रपतीकडून ज्यांना टिक मिळालेला आहे किंवा सही मिळालेली आहे. शेवटचं होतं नारी शक्ती वंदन अधिनियम, विमेन्स रिझर्वेशन. नारी शक्ती वंदन अधिनियम बरोबर आहे. आणि हे 106 नंबरचं होतं. 106 नंबरची घटना दुरुस्ती आहे. आजपर्यंत 106 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. सर्वात रिसेंटची 2023 मधील ही नारी शक्ती वंदन अधिनियम. येस, याने त्यांना काय मिळणार होतं? 33% रिझर्वेशन मिळणार होतं लोकसभा विधानसभा यामध्ये. बरोबर. चलो ठीक आहे, हे लिहून घ्या. माहिती नव्हतं खूप जणांना, आता माहिती झालं असेल, फिट डोक्यात बसून घ्या. पुढचा प्रश्न. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? मॅन्डमस, हेबियस कॉर्पस, प्रोहिबिशन की को वॉरंटो? सांगा. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे.
हेबियस कॉर्पसची जी रिट आहे ती आपण वापरू शकतो. कलम 32 अंतर्गत ही आपल्याला मुभा दिलेली आहे संविधानातर्फे. येस, हेबियस कॉर्पस, त्यालाच मराठीमध्ये बंदी प्रत्यक्षीकरण म्हणत असतात. त्याशिवाय जे मॅन्डमस ही जी रिट आहे, मॅन्डमस ही जी रिट आहे यानुसार कोर्ट काय सांगतं एखाद्या अधिकाऱ्याला की बाबा तुझी जी ड्युटी आहे ती तू ड्युटी कर, आम्ही तुला असं आदेश देतो. ओके. प्रोहिबिशन याने जे एक उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल ते कनिष्ठ न्यायालयांना त्यांची जी काही एरिया आहे काम करण्याचं ते न ओलांघण्यापासून म्हणजे ओलांघण्यापासून थांबवत असतात. ओके. आणि राहिलेलं को वॉरंटो हे एखाद्या अधिकाऱ्याला तू कुठल्या बेसिसवरती तुमच्या ऑफिसमध्ये आहेस याबद्दल विचारपूस करण्याचं काम या रिटद्वारे कोर्ट करत असतं. बरोबर आहे कलम 32. ऍज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज सेड, ही आपल्या संविधानाची आत्मा आहे. चला, भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? जैसलमेर, इटानगर, लडाख की कांगडा? सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ, आता हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे, एक लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आहे. ते जर सांगता आलं तर चांगलंच आहे. बताओ. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे लडाख. लडाख हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे लोकसभा मतदारसंघ आहे. बरोबर आहे. आता आपलं जे जनसंख्या लोकसंख्या आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा एक दुसरंच लोकसभा मतदारसंघ आहे जे मोठं आहे, त्याचं नाव काय आहे? यूपी सांगताय तुम्ही. लोकसभा मतदारसंघ एक पूर्ण राज्य असू शकतं का हो? सिरियसली यूपी कसं असेल? ह्याचं करेक्ट आन्सर आहे मलकागिरी. मलकागिरी लोकसभा मतदारसंघ तेलंगणा राज्यामधलं हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं लोकसभा मतदारसंघ आहे. वाराणसी मे बी नाही नाही नाही. ओके. चला, लोकसभा मतदारसंघ विचारलेला मी, बट तुम्ही एकंदरीत जागा सांगत आहात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. उत्तर प्रदेश 80 सीट्स आहेत, दॅट इज करेक्ट. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न, संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? 389, 289, 363 की 378? आपापसात गप्पा नका मारू, तुमच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. मला आणखीन काही एक्स्ट्रीम स्टेप्स ब्लॉक करणं वगैरे हे करायला भाग पाडू नका. तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर वेळ मिळतं तेव्हा बोला. आत्ता प्लीज आन्सर करा, प्लीज. येस, 389 टोटल जागा होत्या. 1946चं जे कॅबिनेट मिशन होतं, या कॅबिनेट मिशनने 389 जागा ठरवलेल्या होत्या ज्या संविधान सभेमधील असतील. त्यापैकी या 389 जागांचं विभाजन बघा. 292 जागा हे ब्रिटिश प्रांताच्या असणार आहेत. ब्रिटिशांच्या भारतातील जे प्रांत आहेत ते. 93 जागा या संस्थानांच्या असणार होत्या आणि 4 जागा ज्या आहेत ह्या मुख्य आयुक्त, चीफ कमिशनर ह्यांच्या जागा असणार होत्या. ओके, बरोबर आहे. 389 इथं बरोबर आहे. मग आता झालं काय? 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान विभाजन झालं, म्हणून ही जी संख्या आहे 389 ची ही कमी होऊन शेवटी आपल्या संविधान सभेमध्ये 299 जागा राहिल्या. 90 जण गेले. ओके, व्हेरी गुड. सो हे पॉइंट लक्षात असू द्या, हे सर्व लिहून घ्या. मुख्य आयुक्तांचे प्रांत आहे कुर्ग, बलुचिस्तान, बरोबर. त्यानंतर अजमेर एक आहे आणि दिल्ली एक आहे.
अच्छा, हे माहिती असू द्या तुमच्याकडे. कुर्ग एक आहे, बलुचिस्तान एक आहे, त्यानंतर अजमेर एक आहे आणि दिल्ली. ओके, चला फाईन. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? हा मराठी विषयासाठी विचारलेला आहे. विश्वास पाटील, राजू बाविस्कर, शरण कुमार लिंबाळे की भालचंद्र नेमाडे? वरूनच अजमेर आहे. चलो बताओ. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. राजू बाविस्कर यांना देण्यात आलेला आहे मराठी भाषेचा. ह्यांच्या कुठल्या साहित्याला, त्यांच्या साहित्याचं नाव सांगता येईल का हो तुम्हाला? सांगा बरं, साहित्याचं नाव सांगता येईल का? विश्वास पाटील यांना 1992 मध्येच मिळालेलं होतं त्यांचं साहित्य झाडा झडती यासाठी. राईट. हा, काळ्या निळ्या रेषा. व्हेरी गुड. साहित्याचं नाव काय त्यांच्या? काळ्या निळ्या रेषा. हे त्यांचं आत्मचरित्र आहे, ऑटोबायोग्राफी आहे राजू बाविस्कर यांची. भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा 1990 मध्ये साहित्य अकादमी मिळालेलं आहे. त्यांच्या साहित्याचं नाव होतं ते म्हणजे टीका स्वयंवर. ओके, चलो. हे सर्व माहिती असेल नसेल तर लिहून घ्या. ओके, चल स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. घेऊयात आपला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, मिसिंग लिंक रिसेंट क्वेश्चन. हा प्रकल्प कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला आहे? मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई नागपूर की समृद्धी महामार्ग? मिसिंग लिंक प्रोजेक्ट जे 1 मे 2026 ला ज्याचं उद्घाटन झालं हल्लीच एकदम 4 दिवसाआधी. येस, पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. मुंबई पुणे महामार्गावरती हे मिसिंग लिंक प्रोजेक्ट होतं. येस, करेक्ट. चलो पुढचा प्रश्न, एप्रिल 2026 पर्यंत भारतातील 99वे रामसार स्थळ म्हणून कोणत्या पक्षी अभयारण्याची नोंद झाली आहे? पतना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश, छारी धांड गुजरात, शेखा झील पक्षी अभयारण्य अलीगड उत्तर प्रदेश की केवड़ादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान? बताओ. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. रामसार साइट मध्ये आता 99वी जी स्थान आहे शेखा झील पक्षी अभयारण्य आहे उत्तर प्रदेशचं. रामसार करार कधी झाला होता त्याचं वर्ष सांगायचं आहे आणि भारताने कधी स्वीकृत केला होता तेही सांगायचं आहे. चला सांगा, रामसार कधी झालं होतं करार? 1971 मध्ये झालं होतं, बरोबर आहे. आणि भारताने कधी स्वीकृती केली? 1982 मध्ये. खूप छान. 1982 मध्ये भारताने स्वीकृती केली. सद्यस्थितीला आपल्याकडे 99 रामसार स्थळ आहेत. ओके फाईन. हा, रामसार हे कुठलं? इराण मधील ठिकाण आहे. दॅट इज ऑल्सो करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, 2025 साठी पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या भारतीय पॅरा धनुर्धारीला प्रदान करण्यात आलेला आहे? पॅरा म्हणजे दिव्यांग. ओके, ऑप्शन्स आहेत दीपिका कुमारी, शीतल देवी, अवनी लेखरा की मनु भाकर. आय नो या भरतीसाठी मॅथ्स, इंग्लिश आणि मराठी ग्रामर सुद्धा आहे, पण ते टॉपिक्स आपल्या बॅच मध्ये घेतले जातील. मी पर्सनली सामान्य अध्ययन हा विषय घेते आणि त्याचे सराव प्रश्नपत्रिका इथे घेत आहे. ओके
शीतल देवी, दॅट्स करेक्ट. पर्याय क्रमांक 2 शीतल देवी करेक्ट आहे. यांना वर्ल्ड चॅम्पियन, एशियन चॅम्पियन्स, एशियन पॅरा गेम्स यामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं होतं. त्या व्यतिरिक्त दीपिका कुमारी या तीरंदाज आहेत. ओके. मनू भाकर तर माहितीच आहे. पॅरिस ऑलिम्पिक्स मध्ये ह्यांना 2 कांस्य पदक मिळालेले होते. 2 कांस्य पदक मिळालेले होते. आणि अवनी लेखरा जे आहेत ह्या पॅरा रायफल शूटर आहेत. ओके, ठीक आहे. कोणत्या भरतीसाठी? हीच आपली जी आदिवासी विकास विभाग नाशिक याच्या भरतीसाठी चौकीदार पद. चला, शेवटचा प्रश्न आहे सामान्य अध्ययन. INSLND वेक्स 2026 हा संयुक्त नौदल सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो? भारत आणि बांगलादेश, भारत आणि श्रीलंका, भारत आणि मालदीव की भारत आणि इंडोनेशिया? पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. प्रश्नामध्येच उत्तर आहे तसं पाहायला गेलं तर. SL हे श्रीलंकाचंच असतं. जे क्रिकेट वगैरे पाहत असतील त्यांना तर माहितीच असेल. सो भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान ही नौदल सराव जी एक्सरसाइज आहे, ही सराव जे आहे हे पार पडत असतं. यामध्ये डायव्हिंग ऑपरेशन्स घेतले जात असतात. डायव्हिंग ऑपरेशन्स, डायव्हिंग म्हणजे बुडकी मारणं. ओके. यासोबतच सर्च ऑपरेशन्स सुद्धा कंडक्ट केले जात असतात. म्हणजे अशा अनावधान पद्धती काही इव्हेंट्स मध्ये जर का डायव्हिंग सर्च ऑपरेशन लागलं हिंद महासागर किंवा बंगाल उपसागरामध्ये तर ते मदतीस यावं म्हणून. चला, आता सर्वांनी आपला स्कोर सांगा. मला आजपासून पुढे आपले जेवढेही लेक्चर्स होतील प्रत्येक लेक्चर तुम्ही एक टेस्ट म्हणून बघायचे आहे. 25 पैकी मला स्कोर सांगायचा आहे. सर्वांनी मला लवकरात लवकर स्कोर सांगायचं आहे. यासोबतच लक्षात असू द्या, आपल्या बॅच बद्दल चौकीदार पदासाठी आदिवासी विकास आयुक्त नाशिक भरती 2026 ही बॅच आपण ज्ञानदीप सरळ सेवा या ऍप वरती सुरू केलेलं आहे. ही बॅच तुम्हाला 399 रुपयामध्ये आपल्या ऍप वरती मिळून जाईल. ज्यामध्ये काय केलं जाईल? संपूर्ण तयारी. मग त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन. मग सामान्य अध्ययनामधील विषय विचारलेले एका विद्यार्थ्याने त्यामध्ये कव्हर होईल. इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यघटना, त्यानंतर विज्ञान, हे सर्व जे काही विषय आहेत, हे भूगोल असेल, हे सर्व कव्हर होईल. त्यासोबत बौद्धिक चाचणी हा जो विषय आहे हा सुद्धा कव्हर होईल. ठीक. आणि त्यासोबतच तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातील. तुम्हाला विविध सराव प्रश्नपत्रिका दिले जातील. प्लस आपली जी काही सराव प्रश्नपत्रिका युट्यूब वरती चालू आहे ती वेगळीच असेल आणि ती फ्री असेल ऑब्व्हियसली. ओके. तर ही बॅच आहे 399 रुपयाला ज्ञानदीप सरळ सेवेच्या ऍप वरती. त्या व्यतिरिक्त नकाशा आधारित भारताचा जो भूगोल आहे हे सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये ही बॅच मिळेल. ते सुद्धा मीच घेतलेली आहे ज्ञानदीप सरळ सेवेच्या ऍप वरती. अधिक माहितीसाठी आपला जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तलाठी बॅच जर घ्यायची असेल, सगळ्यात आधी तुम्हाला आपला ऍप इन्स्टॉल करावा लागेल, लॉग इन करावं लागेल. तिथे तुम्हाला तलाठी भरती 2026 ची बॅच मिळून जाईल. कुठेही काहीही अडचण आली तर हे 2 नंबर स्क्रीनशॉट काढून घ्या. या नंबरवरती तुम्ही 10 ते 5 मध्ये संपर्क साधून जिथेही अडचण येते ते क्लिअर करू शकता. 100% 2 महिन्यामध्ये इंग्लिश कंप्लीट करायला काही एक अवघड नाहीये. कंडिशन्स अप्लाय काय की तुम्ही बॅच करत आहात, आपली डिसिप्लिनने पूर्ण सिलेबस कव्हर करत आहात, प्लस जे काही सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला ऍप वरती दिले जातील ते सॉल्व्ह करत आहात. 2 महिने इझी आहे, आरामात होतं दररोज डिसिप्लिनने अभ्यास केल्यास. येस, ठीक आहे. आज ज्यांनी काउंट नाही केलेला आहे त्यांनी उद्या 100% आपले जे मार्क्स आहेत ते काउंट करायचे आहेत. जे विद्यार्थी नंतर लेक्चर पाहणार आहेत त्यांनी कॉमेंट्स मध्ये आपले स्कोर सांगायचे आहेत. या व्यतिरिक्त काही प्रश्न, काही डाऊट्स आहेत का?
ओके, थँक्यू थँक्यू. चला, काही प्रश्न, काही डाऊट्स? उद्या सर्वांनी 5 वाजता शार्प हजर राहायचं आहे. 5 PM एव्हरी डे आपला हा लेक्चर होणार आहे. ओके, काही प्रश्न नाही आहेत, काही अडचण नाही. जर काही अडचणी असतील तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. मी किंवा आमची टीम तुम्हाला 100% त्याला उत्तर देईल. ओके, चला थांबूयात मग आपण सद्यस्थितीला. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग अँड सी यू इन टुमॉरोज लेक्चर ॲट 5 PM शार्प. थँक्यू व्हेरी मच. हा, PDF तुम्हाला ज्ञानदीप सर्वसेवेच्या ॲपवरतीच मिळणार आहे. त्याचे डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर हा हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा लागेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.